Welcome to Mahali's Academy, Thermal Engineering, Unit 1, Fundamentals of Thermodynamics. Zeroth Law of Thermodynamics by Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आता आपण पाहत आहोत थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये आपला युनिट 1 चालू आहे, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. लास्ट टाइम आपण एन्थाल्पी, एंट्रोपी असे बेसिक आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहिले होते. या लेक्चरला आपण पाहणार आहोत आता लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सच्या बेसिक ज्या काही टर्मिनॉलॉजी होती, बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिक महत्वाचे जे काही हे होते कन्सेप्ट, ते तर आपण कंप्लीट केले. आता आपण पाहणार आहोत लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक ही जी सिस्टीम आहे ही कुठल्या तरी लॉजवरच चालते. मग तेच लॉज आता आपल्याला शिकायचे आहेत. मग लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यामध्ये भरपूर लॉज आहेत, पण त्यातला फर्स्ट लॉ आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं त्या लॉचं नाव आहे. आता इफ तो लॉ काय सांगतो बघा, इफ टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड बॉडी. दोन बॉडी आहे, फॉर एक्झाम्पल बॉडी ए आणि बॉडी बी. हे दोघं पण बॉडी सी ला कनेक्टेड. बॉडी ए आणि बॉडी सी दोन्ही पण बॉडी सी ला कनेक्टेड. बॉडी ए ही बॉडी बी सी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणि बॉडी बी बॉडी सी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे ए आणि बी दोन्ही पण बॉडीज या सी बॉडी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे मी असं म्हणू शकतो का की टेम्परेचर सेम. थर्मल मीन्स टेम्परेचर, हीट, आणि इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल. मग ए आणि सी चं टेम्परेचर सेम आहे, बी आणि सी चं टेम्परेचर सेम आहे. मग झिरोथ लॉ हे सांगतो देन दे मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. मग बॉडी एन बॉडी बी चं थर्मल इक्विलिब्रियम असणारच. जर बॉडी ए आणि बॉडी बी दोघं पण तिसऱ्या बॉडी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, तर बॉडी ए आणि बॉडी बी हे दोघं एकमेकींसोबत सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. कळालं ना? जर एचं टेम्परेचर 50 आहे आणि सी चं 50 आहे, म्हणजे काय रे, टेम्परेचर ऑफ ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ सी. आणि नंतर मी असं म्हणलो टेम्परेचर ऑफ बी इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ सी. एचं टेम्परेचर सी एवढं आहे, बी चं टेम्परेचर सी एवढं आहे, म्हणजे ए आणि बी चं टेम्परेचर सेम आहे का? मग हे जसं तसं आहे. ते म्हणतात इफ टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड बॉडी, देन दॅट टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. कळालं मी काय बोललो? जर ह्या दोन बॉडी तिसऱ्या बॉडी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर ह्या दोन बॉडी एकमेकींसोबत सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. त्यासाठी एक्झाम्पल, इफ बॉडी ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द बॉडी सी, देन बॉडीज ए बी मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. बॉडी ए आणि बी या थर्ड बॉडी सी बरोबर जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर लॉ असं सांगतो की बॉडी ए आणि बॉडी बी या एकमेकींसोबत सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. या दोघी जर ह्या बॉडी बरोबर इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर ह्या दोन बॉडी एकमेकींबरोबर सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. हा लॉ कळाला? आता पुढचा कन्सेप्ट आहे तो टेम्परेचर सिस्टीम. मग थर्मोडायनामिक सिस्टीमचं टेम्परेचर म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज अ प्रॉपर्टी. ही कुठल्याही थर्मोडायनामिक सिस्टीमची एक प्रॉपर्टी आहे. टू डिटरमाइन वेदर ऑर नॉट, हे ठरवायला आपल्याला थर्मोडायनामिक सिस्टीमची जर प्रॉपर टेम्परेचर माहित असेल, एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टीमचं जर टेम्परेचर माहित असेल, तर आपण हे ठरवू शकतो काय, अ सिस्टीम इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अदर सिस्टीम ऑर नॉट, की ही सिस्टीम दुसऱ्या सिस्टीम बरोबर इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही. जर समजा बॉडी ए आणि बॉडी बी आहे, बॉडी एचं टेम्परेचर 50 आणि बॉडी बी चं टेम्परेचर 25 आहे का थर्मल इक्विलिब्रियम? कसं कळलं? टेम्परेचरच्या व्हॅल्यूवरून. पण जर हिचं पण 25 आणि हिचं पण 25 आहे, मग थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे कसं कळलं? टेम्परेचरच्या व्हॅल्यूवरून. यालाच म्हणतात थर्मोडायनामिक सिस्टीमचं टेम्परेचर. थर्मोडायनामिक सिस्टीमचं टेम्परेचर ही एक अशी प्रॉपर्टी आहे ज्यावरून आपल्याला हे कळतं की त्या दोन बॉडी एकमेकींच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा नाही. वेदर बोथ द सिस्टीम आर इन थर्मल इक्विलिब्रियम ऑर नॉट कसं कळतं? टेम्परेचरच्या व्हॅल्यूवरून. याला म्हणतात टेम्परेचर सिस्टीम किंवा टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. सिस्टीम म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीम घ्यायची आपण. काय डाऊट? उद्या आपण फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स पाहू. ओके, बाय.
Like, share, and subscribe. Thanks for watching.